करा. नमस्कार, मी रामेश्वर माणिकराव तोंडे. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद हायस्कूल मंगरुळनवगोरे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. माझ्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे परिमेय संख्येची बेरीज. परिमेय संख्येची बेरीज एक सराव मॉडेल तयार केलेलं आहे. सराव मॉडेल म्हणजे 6 ते 8च्या विद्यार्थ्यांना प्लस प्लस आणि मायनस मायनस का होते, प्लस मायनस का होते, हे आपली संकल्पना याच्यात क्लिअर होते. आपण हे जे मॉडेल बनवलं आहे परिमेय संख्येची बेरीज 6 ते 8च्या विद्यार्थ्यांना, जसं आता इथं इकडे मायनसची संख्या दिलेली आहे समोर आमच्या, इकडे मायनस दिलेली आहे, इकडे प्लस दिलेली आहे. आणि आपण या ठिकाणी जसं आता फॉर एक्झाम्पल आपण इथं 4वर ठेवलेलं आहे आणि इकडे 7वर ठेवलं आहे, म्हणजे -4 आणि +7 मध्ये मध्ये उत्तर मिळतं आपल्याला. म्हणजे म्हणजे मोठ्या संख्येत लाईन संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह जाते. म्हणजे 7मधून 4 येईल, खाली उरले 3 आणि मोठ्या संख्येत चिन्ह अधिक आहे म्हणून आपलं इथं अधिकचं चिन्ह लावलेलं आहे. म्हणजे आपलं थोडक्यात सांगायचं अर्थ आहे, हे जे मॉडेल सराव मॉडेल बनवलेलं आहे, सराव मॉडेल आपल्याला हे इथं 4 सेंटीमीटरचं माप घेतलं आणि इकडे सुद्धा 4 सेंटीमीटरचं माप घेतलं आणि मध्ये 2 सेंटीमीटरचं माप घेतलं. म्हणजे थोडक्यात याच्या निम्म्या मधल्या इथं पट्टी घेतलेली आहे आणि मधल्या याच्या पट्टीवर इकडे साईडला मायनस लावलेले आहेत, इकडे प्लस लावलेले आहेत. आणि प्लस प्लस काय होतं, मायनस मायनस काय होतं, याच्यातून आपलं संकल्प क्लिअर होते. तसं इथं -4 आहे आणि -3 आहे, तर मध्ये उत्तर मिळतं आपल्याला. वजा वजा काय होतं, अधिक होतं आणि मोठ्या संख्येत चिन्ह लागतं. 4 आणि 3 7 होतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून आपले -7 अशा पद्धतीने ती संख्या तयार होते. म्हणजे परिमेय संख्येची बेरीज कशी करायची, मायनस प्लस कसं होतं, याच्यातून आपल्याला सिद्ध करता येते. धन्यवाद.